अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली आपल्या शिवारामध्ये आता पाहिले तर शक्तीपीठ महामार्गाचा त्या इथे बळजुबरीने शेतकऱ्यांची मोजणी शेतकऱ्याची केली जाते आणि त्यामुळे पाहिले तर शेतकऱ्यावर दबाव टाकला जात आहे असं ते शेतकरी म्हणणं आहे। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांना त्यांनी ताब्यात देखील घेतलं होतं। आता माझ्यासोबत असेच काही शेतकरी तर सर काय सांगाल, या ठिकाणी पाहिले तर शेताची मोजणी केली जाते, तुम्हाला काही नोटीस वगैरे दिल्या होत्या का? नोटीस दिल्या होत्या। तुमची काय आता मागणी असणार आहे? मागणी म्हणजे किंवा त्यांनी आम्हाला सविस्तर त्याची माहिती मागितली, आम्ही त्यांनी लिखित स्वरूपात अर्ज केला त्यांच्याकडे, आम्ही उपजिल्हाधिकाऱ्याला केला, भूमी अभिलेखला केला, बीड जिल्हाधिकारी कार्यालयाला केला, संभाजीनगरला केला। त्याच्यानंतर त्यांच्या फौज आल्यात आम्हाला किंवा आम्हाला अर्ज भेटलेत म्हणून त्यांची कसलीही त्यांनी म्हणजे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्याचं उत्तर दिलेलं नाही आणि उत्तर दिलेलं नसताना हे काल अचानक आम्हाला नोटिसा दिल्या आणि आजची तारीख दिली आम्हाला। तर त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं किंवा साहेब आम्हाला लिखी द्या तुम्ही किंवा आम्हाला प्रकल्प वगैरे असं देणार आहोत का किंवा त्याचा मावेजा काय देणार आहोत हे असं मागितलं तर ते म्हणले नाही आम्ही काय तुम्हाला सांगणार नव्हतं तर आम्ही म्हणलं किंवा आम्ही तुम्हाला मोजू देणार नाहीत म्हणल्यानंतर म्हणले तुम्ही शेतकरीत का? मी म्हणलं हो शेतकरी मी स्वतः। तर मला उचलून गाडीत नेऊन टाकलं। सर्व नंबर माझा 23 गट नंबर आहे, 223 गट नंबर। कालपासून या ठिकाणी पाहिले तर इथं शेताची मोजणी केली जाते, तुम्हाला सांगितलं होतं काही? नव्हतं सांगितलं, नोटीस दिली होती फक्त। या ठिकाणी पाहिजे तर मोठा फौजफाटा देखील येतो तैनात करण्यात आलेला, पोलीस अधिकारी असतील, प्रशासनाचे लोक आहेत, तुमचा दबाव टाकतात? हा दबाव टाकतो। काय म्हणाल तुम्हाला? गाडीमध्ये टाकताल म्हणतो। हां, आमच्या सहकार्याला गाडीमध्ये टाकलं होतं, शेजाऱ्याला आमच्या। गुन्हा दाखल करून धमकी देतात? हां धमकी देतात। तुम्हाला इथून महामार्ग जाऊ द्यायचा नाही आहे? हां जाऊ द्यायचं नाही महामार्ग। काय शेतात तुमच्या काय लावायचं ते काय? सोयाबीन पीक आहे। हां दादा काय सांगाल, या ठिकाणी पोलिसांनी पाहिलं तर या ठिकाणी अजून शेतकरी या ठिकाणी पाहिलं तर दबाव टाकला जातो प्रशासनाच्या वतीने, काय सांगाल? सर मी एक तरुण शेतकरी आहे आणि माझी आता पूर्ण जमीन म्हणजे बागायती जमीन आहे, पूर्ण जमीन जात आहे आणि प्रशासन दबावाखाली पूर्ण शेतकऱ्याला दडपशाही करून जमीन भूसंपादन करीत आहे। एकही शेतकऱ्याची सहमती नसताना बळजबरीनं भूसंपादन करून फौजफाटा आणून काल 5 शेतकऱ्याची मोजणी करायची होती, कमीत कमी 200 पोलीस यंत्रणा यांनी आणली होती 5 शेतकऱ्यासाठी। मग याच्या शासन पण मोबाईलला पण दिलं ना? काय मोबदला देणार? SDM साहेब फक्त सांगतात लिखी एवढे येणार आहे तेवढे, त्यांना आम्हाला लिखी द्या म्हणावं, आम्ही तुम्हाला जमिनी देऊ। सरकारनं लिखी दिलं पाहिजे, सरकारनं लिखी दिलं पाहिजे आम्हाला, असं ह्यांच्या सांगण्यावरनं काय तोंडीचं काय खरं असतं नेमकं? दादा काय सांगाल, अजून काय मागणी करा सरकार तुम्ही? सरकारकडे म्हणजे किंवा आम्हाला लिखी देण्यात यावं, त्याचा मावेजा काय देण्यात येईल, प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि हे इंग्रजशाही सोडून द्यावी, ही दडपशाही करायला ती। इंग्रजाचं तरी शासन बरं होतं असं म्हणत होते, त्याच्यापेक्षाही पलीकडे गेले। तर या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या सरकारनं लिखी द्यावं, त्यानंतर आम्ही जमीनचा विचार करू असे माझं या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यावर बळजबरी करून त्यांची शेताची मोजणी देखील केली जाते असे शेतकऱ्यांनी आरोप केलेला जातोय। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।